नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती मी मनापासून स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शरद पवार यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत, म्हणजे त्यांचा जीवन परिचय थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत। सो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मग व्हिडिओला सुरू करूया। त्यांचं पूर्ण नाव आहे शरद गोविंदराव पवार। त्यांचा जन्म आहे 12 डिसेंबर 1940। हे एक भारतीय राजकारणी आहेत। ते 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील होते। तसेच पी.व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री आणि मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून वेगळे झाल्यानंतर 1999 मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत। ते भारतीय संसदेच्या वरिष्ठ सभागृहात असलेल्या राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शिष्टमंडळाचे नेतृत्व करतात। तसेच ते महाविकास आघाडी या प्रादेशिक राजकीय आघाडीचे अध्यक्ष देखील आहेत। शरद पवार हे महाराष्ट्रातील बारामतीचे आहेत। महाराष्ट्रातील प्रभावशाली राजकीय कुटुंब असलेल्या पवार कुटुंबातील आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील ते एक प्रमुख चेहरा आहेत। कुटुंबातील इतर राजकारण्यांमध्ये त्यांची मुलगी सुप्रिया सुळे, अजित पवार हे त्यांचे पुतणे, रोहित राजेंद्र पवार हे पुतण्यांचे पुत्र आणि त्यांचे विस्तारित कुटुंबातील इतर सदस्यांचा समावेश आहे। राजकारणाच्या बाहेर शरद पवारांनी 2015 ते 2008 पर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि 2010 ते 2012 पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले। 6 ऑक्टोबर 2013 ते जानेवारी 2017 या कालावधीत ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते। 2017 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला। पण एकदा आपण त्यांच्या वैयक्तिक जीवनावरती नजर टाकूया। पवारांचा जन्म इसवी 12 डिसेंबर 1940 रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला। कोरेगाव तालुक्यातील नांदवळ हे साहेबांचे मूळ गाव। शरद पवार यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव पवार आणि आईचे नाव शारदाबाई पवार आहे। गोविंदराव हे नीला कॅनेल सहकारी सोसायटीचे बराच काळ सेक्रेटरी होते। ते बारामती येथे निघालेल्या सहकारी बँकेचे पहिले व्यवस्थापक झाले। शारदाबाई या 1938 मध्ये पुणे जिल्हा लोकल बोर्डाच्या शिक्षक समितीच्या प्रमुख होत्या। बारामतीच्या लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या त्यांच्या सुकन्या आहेत, तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांचे पुतणे आहेत। शरद पवार हे छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपलं आदर्श मानतात। त्यांच्या राजकारणी जीवनावर थोडा प्रकाश टाकूयात। इसवी 1956 साली ते शाळेत असताना त्यांनी गोगावी मुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला। येथून त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली। त्यानंतर कॉलेजमध्ये असताना विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले। विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले। पवारांनी त्या प्रसंगी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावित झाले। त्यानंतर चव्हाणांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला। चव्हाणांनी पवारांचा सुप्त नेता हेरला आणि त्यानंतर पवार त्यांचे शिष्य बनले। त्यानंतर चव्हाणांनी त्यांच्या पुणे शहराला दिलेल्या भेटीदरम्यान पवारांना मुद्दाम भेटायला बोलावून त्यांना अनेक वेळी मार्गदर्शन केले। वयाच्या 24व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले। त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले। नेक्स्ट पॉईंट, विधानसभा। सर्वप्रथम इसवी 1967 च्या राज्य विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले। श्री वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश वयाच्या 29व्या वर्षी झाला। इसवी 1972 आणि इसवी 1978 सालच्या निवडणुकीतही ते विजयी झाले। इसवी 1978 सालच्या निवडणुकीनंतर वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले। यशवंतराव चव्हाणांबरोबरच वसंतदादा पाटील हे सुद्धा पवारांचे मार्गदर्शक होते। पण काँग्रेस पक्षाचे 12 आमदार फोडून पवारांनी विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली आणि वसंतदादांनी सरकार पाडले।
त्यानंतर पवारांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला अशी जळजळीत प्रतिक्रिया वसंतरावांनी दिली. नेक्स्ट पॉईंट, मुख्यमंत्री. 18 जुलै इसवी सन 1978 रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. पवारांबरोबरच काँग्रेस, इंदिरा गांधी पक्षातून बाहेर पडलेले 12 आमदार, काँग्रेससह आणि जनता पक्ष यांची आघाडी पुरोगामी लोकशाही दल या नावाने बनली आणि त्यांचे नेते पवार झाले. ते राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. नेक्स्ट पॉईंट, मुख्यमंत्री. 18 जुलै इसवी सन 1978 रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. पवारांबरोबरच काँग्रेस, इंदिरा गांधी पक्षातून बाहेर पडलेले 12 आमदार, काँग्रेससह आणि जनता पक्ष यांची आघाडी पुरोगामी लोकशाही दल या नावाने बनली आणि त्यांचे नेते पवार झाले. ते राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. इसवी सन 1980 साली इंदिरा गांधीचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षाची राज्य सरकाराकडे बरखास्त केली. त्यात पवारांचे सहकारी बरखास्त झाले. चरित्र आणि आत्मचरित्र. साहेब शरद पवार चरित्र ग्रंथ. लेखक व संपादक शरद पवार अ मास लीडर. लेखक दीपक बोरगावे. शरद पवार यांचे लोक माझे सांगाती नावाचे मराठी आत्मचरित्र आहे. शरद पवार साहेबांना पद्मभूषण पुरस्कार हा 2017 साली भेटला. आणि मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा. तुमची प्रक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.